नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लाड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता 15 मे नंतर देशातील बाजारात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की या ठिकाणी व्हिडिओला एकदा करा लाईक। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो। आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की 15 मे नंतर देशातील बाजारात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी। सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम, आणि या परिणामामुळे मग 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। तुमच्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर। आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची दर पातळी ही 10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 15 मे नंतर सोयाबीनच्या बाजारभावात ना तेजी दिसणार ना मंदी दिसणार, 10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान बाजारभाव दिसणार। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात 15 मे नंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढेल अशी कसल्याही प्रकारची शाश्वती नाही। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून 15 दिवसापूर्वी सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 4200 ते 4500च्या दरम्यान दिसत होता, पण अचानक नाफेडनं सोयाबीनची विक्री सुरू केली, ज्यामुळे बाजारभाव हा घसरून 4000 ते 4200च्या दरम्यान पोहोचला। पण 15 मे नंतर नाफेडची सोयाबीन विक्री ही काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि कुठेतरी याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळू शकतो आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव हा जो आहे तो आपल्या सुरुवातीला 4100 ते 4300च्या दरम्यान आणि अनुकूल परिस्थितीमध्ये 4200 ते 4500 दरम्यान जाताना दिसू शकतो। आता अशा परिस्थितीत सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घ्यावा। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बाजारभाव 4344 दरम्यान 100% मिळणार। त्या परिस्थितीत आपण सर्वजण सोयाबीनची विक्री करू शकता, ज्याच्यामुळे आपला होईल फायदा। आणि लाख मोलाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना फायदा या ठिकाणी मिळू शकतो। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडलाय आपणास लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर नियमित मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।